गुड मॉर्निंग फ्रेंड्स. सो कसे आहात सगळे? मस्त ना? आज मी सकाळी मस्त आत्ता पुणे कोथरूड इकडनं निघाले आणि तुम्ही बघताय अशा क्लास लश ग्रीन एरियामधनं मी आत्ता ट्रॅव्हल करते. इतकी मला मजा येते म्हणून काय सांगू. तुम्ही हे डोंगर, दऱ्या, पर्वत, आजूबाजूची झाडं आणि ग्रीनरी बघताय. इतकी सुंदर ग्रीनरी आत्ता पुण्याच्या सभोवतालीच्या एरियामध्ये आहे. एकदम क्लास. ऑन द रूट मला ही इथे तुम्हाला बॅकग्राऊंडला दिसते ना, ती एक क्लास नदी दिसली होती आणि तिकडे थांबून आम्ही फोटो सेशन केलंच आहे. कारण एवढं सुंदर लोकेशन आहे ना की तिकडे फोटोज हे मस्ट आहे आणि तुम्ही पण ह्या ठिकाणून जाताना नक्की फोटो सेशन करा. आणि फायनली आय हॅव रिच्ड माय डेस्टिनेशन. तुम्हाला दाखवते मी कुठे पोचले. जस्ट हॅव अ लुक. हॅलो फ्रेंड्स, आफ्टर सो मेनी डेज मी आता जरा पुन्हा एकदा छोट्याशा ट्रिपवर निघालेली आहे. खूप महिन्यांनी, खूप दिवसांनी मी ॲक्च्युली आले आहे इथे पुण्याला. पौड गाव हे जे एक आहे तिकडे कोळवण आणि हडशी असा एक एरिया आहे. तिकडे खूप छान असं एक वेगळं मला बॉब रिसॉर्ट म्हणून एक मिळालेलं आहे. तिकडे मी आज आत्ताच चेक इन केलेलं आहे. तुम्हाला दाखवते. हा एरिया इतका सुंदर आहे. पवना डॅमचं बॅकवॉटर आहे इकडे समोर आणि अतिशय सुंदर व्ह्यूसाठी हे रिसॉर्ट प्रसिद्ध आहे असं मी त्याच्या रिव्ह्यूजमध्ये पण वाचलं होतं. सो आम्ही इथे यावेळी ठरवलेलं आहे यायचं 1 नाईट स्टे. आणि तुम्हाला मी हा सगळा एरिया दाखवते. आणि यायला सुद्धा अप्रोच रोड पण खूप चांगला आहे. थोडंसं अंडर डेव्हलप्ड रस्ता आहे किंचित, पण स्टील वी कॅन मॅनेज. कुठेच असा आम्हाला प्रॉब्लेम, ट्रॅफिक किंवा रोड खराब असं काही नव्हतं. सो मी बघाच माझा व्लॉग नक्की वंडरलस्ट सानिका ह्या माझ्या चॅनलवर. सो कम ऑन, लेट्स हॅव अ लुक. सो दिस इज द बॉब हाऊस कॅफे. तुम्ही बघताय अतिशय क्लास असं त्यांनी तिकडे पेंटिंग केलेलं आहे एक वॉलवर असं मस्त, जे तुम्हाला खूप छान पद्धतीने वेलकम करतं. आणि अतिशय मस्त वेल मेंटेन्ड असा एरिया आहे. तुम्ही बघा इकडे फुल मोठं पार्किंग अवेलेबल आहे आणि सराउंडिंग खूप छान लश ग्रीनरी आहे. शिवाय हा बघताय तुम्ही खूप मोठा असा एक प्ले एरिया बनवलेला आहे. चिल्ड्रन्स प्ले एरिया पण आहे. आणि ह्या एरियामध्ये तुम्हाला क्रिकेट, बॅडमिंटन असं खेळायला त्यांनी जागा, स्कोप मोठा ठेवलेला आहे. सो इट सीम्स व्हेरी नाईस अँड ह्यूज. आणि ह्या तुम्ही बघताय सगळ्या रूम्स ज्या आहेत त्या त्यांनी एकदम अशा ब्राईट कलर्समध्ये केलेल्या आहेत. म्हणजे असं येलोज, रेड्स असे एकदम असे क्लास, एकदम डार्क ग्रीन असे कलर वापरून अतिशय व्हायब्रंट कलर्सनी ती जागा अशी सजवून टाकलेली आहे. त्यामुळे तुम्ही आतमध्ये गेल्यानंतरच पहिलं आधी फ्रेश आणि छान वाटायला लागतं. आणि रूम्स पण खूप सुंदर दिसत आहेत मला. बरीच ऑक्युपन्सी आहे इकडे. And once again a very classic wall painting you can see here. It is very beautiful. आणि इकडे वरती चढून गेल्यानंतर तुम्हाला एक मोठा रिक्रेशनल एरिया दिसतो जिथे तुमच्यासाठी कॅरम, टीटी
असे चेस, माझ्या मते असे बरेच ऑप्शन्स इथे, पूल टेबल आहे, असे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. आणि लेफ्ट साईडला आहे अतिशय सुंदर असा स्विमिंग पूल, एकदम स्वच्छ आणि असं कॉम्पॅक्ट कोझी असा मस्त केलेला आहे स्विमिंग पूल, खूपच छान आहे. अँड हिअर इज द डायनिंग एरिया, जिकडे सगळे मील्स तुम्हाला सर्व केले जातात. अँड वन्स अगेन यू कॅन सी व्हेरी ब्युटिफुल पेंटिंग ऑन अ वॉल. सगळीकडे म्युझिक बेस्ड त्यांनी असे पेंटिंग्स केलेले आहेत वॉलवर, ती खूपच सुंदर, मला अतिशय आवडली आहे. आणि ही जी जागा आहे ती पण त्यांनी एकदम अशी व्हायब्रंट केली आहे, टेबल्स त्याचे कलर एकदम व्हायब्रंट थीम करून ठेवलेली आहे. सो इट इज व्हेरी नाईस, आय हॅव लव्ड इट. आणि आता एक अतिशय क्लासिक असा व्ह्यू मी तुम्हाला दाखवणार आहे. या स्टेअर्सने वरती गेलं की खूप क्लास अशी एक टेरेस, एक डेक एरिया त्यांनी बनवला आहे, जिथे परत एक डायनिंग एरियाच म्हणता येईल, टेरेस डेक एरिया, की जिकडे मील सर्व होतात तुम्हाला. आणि आजूबाजूला लिटरली ब्युटिफुल झाडं, बॅकवॉटरचं पाणी आणि डोंगरदऱ्या, ह्याच्याशिवाय तुम्हाला आजूबाजूला इथे काहीही दिसत नाही. सो इट इज व्हेरी व्हेरी नाईस. अतिशय अतिशय ब्युटिफुल जागा आहे ही. तुम्ही बघताय हे शूटिंग करताना पण मला खूप मस्त वाटतंय, कारण इतका एरिया सुंदर आहे आणि खूप सुंदर वारा पण येतो इकडे. फ्रेंड्स, तुम्ही बघताय मी आत्ता तुम्हाला हा जरा सराउंडिंग परिसर दाखवलाय. असा मोठा एरिया, व्यवस्थित खेळायला खूप ऑप्शन्स आहेत, टी वगैरे सगळं आहे, तुम्ही आत्ताच बघितलं. आणि हा सुंदर एक डेक एरिया जो आत्ता तुम्ही बघितलात. आता आज हे इथे राहून मी या सगळ्याचा अनुभव घेणार आहे. यांचं फूड कसं आहे, कसं अजून काय काय फॅसिलिटी आहे. स्विमिंग पूल तर दिसलेला ऑलरेडी, तो आता बघूया काय काय त्याचं कसं कसं उपभोग घ्यायचा. आणि इथे त्यांनी अशा कंटेनर रूम्स आणि चांगल्या वरती अशा डेकला सुद्धा रूम्स बनवलेल्या आहेत, की जिकडनं थोडा हाईटवरनं तुम्हाला खूप छान व्ह्यू दिसेल आजूबाजूला. आणि बेसिकली हे रिसॉर्ट व्ह्यूजसाठी, त्याच्या सराउंडिंग व्ह्यूसाठी खूप फेमस आहे. आणि इथली वाईब आहे ना अशी, ती थोडीशी गोव्यानीज वाईब वाटते मला. खूप सुंदर असं गोव्यानी स्टाईलचं म्युझिक सतत प्ले होत आहे, जे माझ्या खूप आवडीचं आहे. सो लेट्स होप की हे सगळं मला आवडेल. फूड पण कसं आहे ते मी तुम्हाला फीडबॅकमध्ये सांगेनच माझ्या. आणि हा एरिया ओव्हरऑल छान शांत वाटतोय. संध्याकाळी इथे पवनाचं बॅकवॉटर असल्यामुळे हवा थोडीशी थंड पण असू शकते. मी आले आत्ता ऐन उन्हाळ्यामध्ये, सो आत्ता प्रचंड गरमी आहे इकडे, पण तेवढाच वारा सुद्धा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अतिशय छान निसर्गरम्य असं ठिकाण आहे. तुम्ही बघताय माझ्या मागे तुम्हाला पर्वतरांगा, नंतर वॉटर बॉडी, पवनाचं पाणी ते दिसतंय. आणि खूप छान आंब्याची झाडं आहेत. आणि हा सगळा एरिया ह्यांनी छान डेकोरेट केलेला आहे. अशी गोव्याची वाईब, पुण्यातली गावाकडची वाईब, अशा सगळ्या प्रकारच्या वाईबचा एक सुंदर संगम वाटतोय मला इथे. सो बघूया, लेट्स सी. आता ओव्हरऑल इथे राहिल्यानंतर मला बाकीच्या सगळ्या गोष्टी कळतीलच, तसं मी या ब्लॉगमध्ये टाकते. बघत राहा, नक्की बघत राहा वंडरलस सामिका, माझा नवीन ब्लॉग. सो फ्रेंड्स, हा आत्ता आहे तुमच्या सगळ्यांसाठी संध्याकाळचा लुक. म्हणजेच आता समोर सनसेट होतोय. इतकं क्लास सुंदर येलो प्रकाश सगळीकडे पसरलेला आहे. आणि हे संध्याकाळी पण तितकंच ब्युटिफुल दिसतंय. आता वातावरण अतिशय सुंदर आहे. लेट्स हॅव अ लुक ऑफ दिस सराउंडिंग एरिया.
फ्रेंड्स, संध्याकाळी यांनी या डायनिंग एरियाला अतिशय ब्युटिफुल असं लाइटिंग केलेलं आहे आणि हा एरिया इतका उजळून निघाला आहे की काय सांगू. जस्ट हॅव अ लुक गाईज, इट इज सो प्रिटी. इथे संध्याकाळी मस्त चहा घ्यायला आम्हाला इतकी मजा आली आहे ना खरंच. आणि आता मी तुम्हाला माझी रूम, कंटेनर रूम जी होती ती दाखवणार आहे. येस, आय नो, ती थोडीशी अपस्टेअर्स आम्ही वरती चढून जरा जाऊन अशी घेतली होती रूम. सो तुम्हाला दाखवते मी कशी आहे ते. कम ऑन, लेट्स सी. असं एक छान छोटीशी बाल्कनी त्याला दिलेली आम्ही आणि समोर इतका क्लास व्ह्यू आहे ना, इट इज मेस्मरायझिंग. आणि ही आहे आमची रूम. इथे आहेत 2 डबल बेड्स सो दॅट 4 people कॅन डेफिनेटली कम अँड लिव्ह हिअर. रूम व्यवस्थित मोठी आहे, एसीची एकदम व्यवस्थित सोय आहे. हा लाईट्स 1-2 वेळा गेले होते पण ते आले आणि पंखे पण आहेत व्यवस्थित. म्हणजे एसी जरी बंद झाला तरी त्यांचे फुल स्पीडमध्ये फॅन फिरतात आणि रूम एकदम कोझी छान आहे. आणि असा बाहेर इतका सुंदर बाल्कनी एरिया दिलेला आहे. इट इज वर्थ कमिंग हिअर फ्रेंड्स. सो फ्रेंड्स, तुम्ही बघितलंच आहे मी आत्ता जो हा व्लॉग करते आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हे बॉब हाऊस या रिसॉर्टचं मी सगळं शूटिंग करून टाकलं आहे इकडे. आणि तुम्ही बघितलंच आहे की खूप सुंदर, खरंच खूप सुंदर असा हा परिसर आहे. आणि बाजूला जे पवनाचं डॅमचं बॅकवॉटर आहे तिकडे आम्ही आत्ता गेलो होतो सकाळी आणि खूप छान हवा आहे. बाहेर प्रचंड ऊन आहे पण ह्यांच्या इथे अशी सावली इतकी असल्यामुळे ना छान वारा येतोय आणि मस्त वाटतंय. फूड 1 नंबर आहे. काल आम्ही इथे लंच केला, संध्याकाळी चहा घेतला, रात्री डिनर केला, आत्ता सकाळी मी ब्रेकफास्ट केला. सगळं फूड 1 नंबर आहे खरंच. म्हणजे मी 5 पैकी 4 रेटिंग डेफिनेटली देईन या बॉब हाऊसला. आणि ओव्हरऑल त्यांनी ना छोट्या कमी जागेमध्ये ते जागेचं युटिलायझेशन इतकं सुंदर केलं आहे. एक 12 ते 15 रूमचं सेटअप आहे इकडे आणि वेगवेगळ्या टाईपचे आहेत. म्हणजे तुम्हाला कपलसाठी पण आहेत, 3 ते 4 माणसांसाठी पण आहेत. नंतर एक डॉर्मेटरी पण दिसली मला की जिकडे बऱ्यापैकी माझ्या मते 8-9 माणसं सुद्धा राहू शकतात अशी सुंदर डॉर्मेटरी पण आहे. आणि एक वेगळीच अशी पोर्चुगीज किंवा गोवन स्टाईलची अशी वाईब इकडे त्यांनी बनवली आहे. आणि सतत असं मस्त गोव्यानी स्टाईलचं म्युझिक इकडे वाजतंय की जे मला प्रचंड आवडलं आहे. आणि शिवाय ओव्हरऑल त्यांचा स्टाफ पण खूप सुंदर आहे, हेल्पिंग आहे आणि म्हणजे सगळे एकदम ॲट युअर सर्व्हिस असे इकडे आपल्यासाठी असतात. आणि खरंच म्हणजे तुम्ही खरंच या ठिकाणी यायला पाहिजे. ही जागा मला अप्रतिम अतिशय आवडलेली आहे. आणि असं चिल, असं कूल एक असं वातावरण त्याने बनवलेलं आहे. आणि रूम्स पण छान आहेत, व्यवस्थित एसी आहे. हा, लाईट्स गेले होते 1-2 वेळा पण ते आले वेळेत. सो गरमीमध्ये सुद्धा इथे एवढा त्रास नाही झाला आम्हाला. आणि आता 1 नाईट माझा स्टे इकडे होता. थोड्या वेळाने इकडनं चेकआउट करेन आणि पुण्याला घरी परत जाईन. पण गाईज, तुम्हाला ऑन माय रेकमेंडेशन तुम्ही इथे डेफिनेटली व्हिजिट करा द बॉब हाऊस, पवना लेक, नियर पवना लेक. आणि हे तुम्हाला आहे एक्झॅक्टली पुण्यामध्ये पौड गावामध्ये, कोळवण हाडशीच्या पुढे तुम्हाला यायचं आहे. आणि साधारण 1-1.5 तास वगैरे लागला होता मला कोथरूडून इकडे यायला. आणि रस्ता पण चांगला आहे, मी तुम्हाला म्हटलं तसं. ओव्हरऑल स्टाफ इज व्हेरी गुड. त्यांच्याकडे कराओके सिस्टीम सुद्धा आहे पण ती ऑकेजनली ते यूज करतात, ती सतत नाही आहे. बाकी रिक्रिएशन सुद्धा आहे तुम्हाला. स्विमिंग पूल खूप चांगला आहे त्यांचा. आणि ओव्हरऑलच सर्व्हिस म्हणा, फूड म्हणा, ही जागा म्हणा, लोकेशन, रूम्स सगळ्याला 4 स्टार्स आहेत, 4.5 स्टार्स आहेत आउट ऑफ 5 डेफिनेटली. सो तुम्ही ह्या जागी नक्कीच तुम्ही व्हिजिट करा. 1 ते 2 नाईट राहायला हे ऑप्शन अतिशय सुंदर आहे. तुम्ही मोठ्या ग्रुपसकट येऊ शकता.
तुम्ही विथ फॅमिली फ्रेंड्स असे तुम्ही येऊ शकता. लहान मुलांसाठी सुद्धा इकडे ऑप्शन्स आहेत, खेळायला झोपाळे आणि घसरगुंडी वगैरे असं सुद्धा ऑप्शन आहे. म्हणजे तुम्ही छोट्या मुलांची पण इकडे चंगळ होते. काल त्यांनी क्रिकेटच्या मॅचसाठी एक सेटअप सुद्धा केलेला होता. सो मला हे खूप आवडलेलं आहे. सो असेच माझे ब्लॉग्स तुम्ही माझ्या चॅनलवर म्हणजेच वंडरलस सानिकावर बघत राहा. मी जशी जशी ट्रिपला जाईन ह्याच्या पुढे तसे तसे मी ब्लॉग्स डेफिनेटली पोस्ट करेन. आणि थँक्यू सो मच की तुम्ही आत्तापर्यंत माझ्या ब्लॉग्सला छान छान कॉमेंट्स दिल्यात, काही सजेशन्स दिले. हां, माझा स्पीड थोडा कमी आहे ट्रिपला जाण्याचा, पण स्टील तुम्ही ते बघता आणि ॲप्रिशिएट करता आणि मला कॉमेंट्स देता, सजेशन देता, त्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक आभार. आणि आता मी तुमची रजा घेते. कीप वॉचिंग माय चॅनल. बाय बाय.